हाय गाईज, नमस्कार. माझ्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं आधी मनापासून स्वागत आहे. तर गाईज, माझी आजची रेसिपी आहे ब्रेड कटलेट्स. ही रेसिपी अगदी म्हणजे 15-20 मिनिटात होणारी अगदी सोपी रेसिपी आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. तर चला बघूया रेसिपी. तर गाईज, हे बघा, मी 2 वाट्या चण्याचं पीठ घेतलं आहे. हे बघा, बघू शकता. आणि थोडी कोथिंबीर, हिरवी मिरची आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाचं पीठ का घेतलं आहे मी, कारण की याने कटलेट्स एकदम म्हणजे कुरकुरीत होतात, त्यामुळे ते याच्यामध्ये वापरणार आहे मी. तर पहिले आपण काय करून घेणार आहे, हे जे ब्रेड आहेत हे कट करून घेणार आहे दोन्हीचं. तुम्हाला जर पूर्ण तळायचं असेल तर तुम्ही तळू शकता, असं काही नाही आहे. किंवा काय काय जण तळून झाल्यानंतर कट करतात, पण मी अगोदरच करते. एकदम सोपी, याला जास्त काही साहित्य लागत नाही. फक्त ब्रेड, चण्याचं पीठ असलं तर कटलेट्स म्हणलं तर आपण बटाटे वगैरे पण येतात. ते एकदम म्हणजे आपण बोलतो ना, तर आपले कट करून झाले. तर आता आपण बॅटर करूया. याच्यामध्ये 2 चमचे मी तांदळाचं पीठ टाकते. चवीनुसार मीठ. यात खायचं सोडा वगैरे काहीच टाकायचं नाही आहे. हे कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकते मी सगळी. हे तुम्ही स्किप पण करू शकता. थोडं जिरे टाकते. थोडी हळद टाकते. त्यात मी हिरवी मिरची टाकली आहे, पण तरी अर्धा चमचा लाल तिखट टाकते मी. हे चांगलं एकजीव करून घेऊ. तांदळाच्या पिठाने कटलेट्स एकदम क्रिस्पी होतात, म्हणून ते मी वापरले. तर मला जर नसेल वापरायचं तर तुम्ही तेही स्किप करू शकता. आता यामध्ये आपण थोडं थोडं पाणी टाकणार आहे. जास्त घट पण नाही करायचं आणि जास्त पातळ पण नाही. अगदी 15-20 मिनटामध्ये होते ही रेसिपी. आणि याला आपण बोलतो 10-15 मिनटं आपण मुरवायला साईडला ठेवतो, तसंही काय करायचं नाही आहे. इन्स्टंट रेसिपी ही, आणि मुलं आवडीने पण खातात. हे बेसनपिठाचे गोळे असतात ते जरा फेटून घ्यायचे. अजून थोडं पाणी टाकते. झटपट आणि पटकन होणारी रेसिपी ही. एकदा तुम्ही ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा.
थोडं अजून टाकते पाणी. आता आपण गॅस पेटूया. मी तेल ऑलरेडी कढईत टाकलेच होते. हे तुम्ही सॉससोबत खाऊ शकता. आणि माझे व्हिडिओ बघून झाल्यानंतर लाईक पण करा आणि शेअर पण करा. आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका. तर आपलं बॅटर आता रेडी आहे. काढून घेऊ. तर गाईज आता आपलं तेल तापलेलंच आहे. आता बघा याच पद्धतीने असं बोलून मग तेलात सोडायचं आहे. आपण बाहेर हॉटेलमध्ये कटलेट्स वगैरे खात होतात, बटाट्याची भाजी वगैरे असते. हे अगदी सिंपल आहे. सकाळी जर तुम्हाला मुलांना टिफिन द्यायला उशीर झाला तर हे तुम्ही बनवू शकता. आता मी काढून घेते. ते बघ कसे फुगलेत मस्त. यात मी सोडा वगैरे काहीच टाकलं नाही, तुम्ही बघितलं आहे. आता पुढचे ब्रेडही आपल्याला असेच टाकून करून घ्यायचे. आणि आपण हे जे चण्याच्या पिठाचं जर बॅटर केलं, जर याच्यात तुम्हाला जर तुम्ही बोलले की मला याच्यामध्ये बटाटा ॲड करायचा आहे, तर तुम्ही बटाटा उकडून तो किसून सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता. आता पुढचे सुद्धा याच रीतीने काढून घेणार आहोत.
तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण मी सांगितलं आहे. तर तुम्हाला माझ्या रेसिपीबद्दल जर काही वाटत असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला सांगू शकता. तर गाईज हे बघा आपले ब्रेड कटलेट्स काढून झाले, बघू शकता. हे बघा तुम्हाला दाखवतो तोडून गरम आहे. हे बघू शकता तुम्ही सॉससोबत तुम्ही आरामात खाऊ शकता. तर आता मी प्लेट सजवते. हे बघा आता यावर मी सॉस टाकणार आहे. तर गाईज हे बघा माझे ब्रेड कटलेट्स रेडी आहे, तुम्ही बघू शकता. तर आता तुम्ही हे बघितलंच आहे. तर तुम्ही आता हा माझा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये मला सांगितलंच आहे, लाईक करा, शेअर करा. तरी पुन्हा सांगते, लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.